नमस्कार. आज आपण एम.ए. हिस्ट्री, एम.ए. फर्स्ट, सेम फर्स्ट या सेम फर्स्ट मधल्या पेपर तिसरा मराठा राजतंत्र या विषयातील मराठा राजतंत्राचे स्वरूप समजून घेणार आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी या मराठा राज्याचे स्वरूप कशा प्रकारचे होते याचा आढावा या व्हिडिओच्या अंतर्गत आपण घेणार आहोत. मराठा राज्याचं स्वरूप समजून घेताना त्यामध्ये पहिलं येतं हिंदू परंपरांवर आधारित राज्याची संकल्पना. शिवाजी महाराजांनी जे मराठी राज्य स्थापन केले त्याचा हिंदू परंपरा यांचे जतन करणे हा आधार होता. रामचंद्र पंत आमात्य यांनी आज्ञापत्रात असे मत व्यक्त केले आहे की कोणत्याही राज्याचं ध्येय लोकांचे रक्षण करणे, जास्तीत जास्त सामाजिक हित साधणे, न्यायनिवाडा करण्यासाठी कायद्यालाच प्रमाण मानणे, राज्याच्या रक्षणासाठी लष्करी व मुलकी सेवा संघटित करणे, सामान्यपणे जनतेच्या कल्याणाचे संवर्धन करणे असावे. अशा प्रकारचे ध्येय शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी नजरेसमोर ठेवले. दुसरं आहे की सरंजामशाही पद्धतीवर नियंत्रण. मराठी राज्याचं स्वरूप अभ्यासत असताना शिवकाळ व पेशवेकाळ यांचा तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवकाळात जे विविध गुण आढळून आले त्याच्या बरोबर विरुद्ध अवस्था पेशवाईत दिसून येते. शिवाजी महाराजांच्या काळात सरंजामदारी पद्धतीवर नियंत्रण ठेवले गेले. सरंजामशाही पद्धती असलेले सर्व दोष शिवाजी महाराजांना चांगले माहीत होते. सर्वसामान्य जनतेची सरंजामदार लूट करतात, त्यांना त्रास देतात अशा घटना अनुभवत त्यांनी घेतलेला होता. मात्र पेशवे काळात सरंजामदार शक्तीचे पुन्हा एकदा पुनर्जीवन झाले. विजयनगरच्या राजांप्रमाणेच हिंदू स्वातंत्र्याचे संस्थापन आणि हिंदू संस्कृती व समाज यांच्या हिताचे रक्षण करणे हे धोरण शिवाजी महाराजांनी आखले व त्यानुसार कृती केली. तिसरा आहे राज्याची स्थापना अभिप्रेत. राष्ट्रीय राज्याची स्थापना अभिप्रेत. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यामागे सर्वसामान्यांचे रक्षण, स्वतःची जागृती, परकीय सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे धाडसी वृत्ती, अनेक ध्येय धोरणे होती. मोगलांच्या अन्यायकारक राजवटीपासून रयतेला दिलासा देणे हे त्यांनी आपले मुख्य कर्तव्य मानले होते. शिवकाळानंतर पेशवे काळाचा विचार केला तर असे आढळून येते की पेशवे काळात स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले. शिवाजी महाराजांना आपल्या राज्याच्या प्रादेशिक सीमा अति प्रचंड विस्तार करावा असे कधीच वाटले नव्हते. मात्र काळानुसार संदर्भ बदलत गेले हा आजपर्यंतचा इतिहास सांगतो. चौथा आहे राजपथ. मराठी राज्याचा इतिहास सखोलपणे अभ्यासताना असे जाणवते की मराठी राज्याची प्रगती 2 टप्प्यात झालेली आहे. शिवकाळात मराठा राजा हा सर्वश्रेष्ठ होता. मात्र पेशवे काळातील राजपदाची शान संपुष्टात आली. राजा नामधारी प्रमुख बनला. उदाहरणार्थ 1708 ते 1750 चा कालावधी विचारात घेतला तर असे स्पष्टपणे जाणवते की सातारचे शाहू मराठा राज्याचे प्रमुख असले तरी त्यांना राज्यकारभार विषयक निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. जरी त्यांनी एखादा आदेश दिलेला असला तरी त्या आदेशाचे पेशव्यांनी पालन करायला पाहिजे असा कोणताही नियम नव्हता. मराठी राजवटीचा पहिला टप्प्यात राजा अष्टप्रधान मंडळाच्या साहाय्याने राज्यकारभार करीत असे. आर्थिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रांवर जरी राज्याचा अंतिम अधिकार असला तरी देखील अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक अधिकाऱ्याला आपले मत स्वतंत्रपणे मांडण्याचा अधिकार होता. पाचवा आहे चलन पद्धती. मराठा राज्याचा चलन पद्धतीचा विचार करताना शिवकाळ व पेशवे काळाची तुलना करणे क्रमप्राप्त आहे. शिवकाळात मराठा राज्याला आर्थिक संकटांचा सामना करावाच लागला नाही असे नाही. मात्र ज्यावेळी आर्थिक संकट येत असे त्यावेळी त्यावरील उपाययोजना म्हणून निश्चित व्यवस्था शिवाजी महाराजांनी केलेली होती. शिवकाळात वेगवेगळ्या किमतीची व धातूची विविध नाणी प्रचलित होती.
त्यातील बरीच नाणी मुस्लिम राज्यकर्त्यांकडून स्वीकारलेली होती. अशा परिस्थितीत देखील शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी गोंड हे नाणे प्रचारात आणले होते. हे चलन पद्धतीचे परिमाण बनवले. पेशव्यांनी मात्र रुपया हे परिमाण बनवले. पेशव्यांनी खाजगी टाकसाळींना नाणी पाडण्याचा परवाना दिला. त्यामुळे एकाच नाण्याच्या नकला होऊ लागल्या. पेशव्यांना नेमके खरे नाणे कोणते याचा अचूक अंदाज घेता येत नव्हता. 6वा आहे मुस्लिम व्यवस्थेचा प्रभाव. मुस्लिम व्यवस्थेचा मुलकी प्रशासन, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था यावर प्रभाव पडलेला दिसतो. मराठ्यांचं मुलकी प्रशासनात असलेले तर्क, सुभे, परगाना, मौजे असे विभाग मराठी राज्यात आढळून आले. मात्र या विभागात गरजेनुसार बदल करण्यात आले असल्याने त्यांना कधीच स्थिर स्वरूप प्राप्त झाले नाही. दुसरं आहे महसूल. जमीन महसुलासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक दादोजी कोंडदेव यांनी जमीन महसुलासाठी मलिक अंबरची पद्धत पायाभूत मांडली आणि तीच स्वराज्यासाठी अनुकूल ठेवली. तिसरं आहे लष्करी व्यवस्था. मराठा लष्करात हवलदार, जुमलेदार, पंचहजारी, सरनौबत हे पद तसेच दर्यासारंग, सरनाईक हे हुद्दे मुस्लिम लष्करी व्यवस्थेचा प्रभावच आहे. लोककल्याणकारी सामाजिक जबाबदारी व धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन. मराठा राज्यकर्त्यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता. सततची युद्धे, अराजकतेची परिस्थिती. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी दिलेली होती. रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नये असा आदेश दिलेला होता. पेशवाईत जरी काळाच्या ओघात नुसार संदर्भ बदललेले असले तरीही पेशवा पैकी 3 पेशव्यांनी कारभारात लोकाभिमुखता दिसून आलेली हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्याप्रमाणे मराठा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन धर्मनिरपेक्ष होता. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मियांप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांना समानतेची वागणूक दिली. 8वा आहे सामाजिक एकीकरण. महाराष्ट्रात राज्याची स्थापना होण्यापूर्वीची परिस्थिती पाहिली असता संपूर्ण महाराष्ट्र अचेतन अवस्थेत पडला होता आणि मुस्लिम आक्रमणामुळे मराठी माणसाने स्वत्व गमावलेले होते. हिंदूंमध्ये प्रेम, आपुलकी या भावना नव्हत्या. मराठा सरदार शूर व कर्तृत्वान असून देखील मोगलांची चाकरी करण्यातच आपल्या जीवनाची धन्यता मानित होते. संपूर्ण हिंदू समाजात उदासीनता आलेली होती. मात्र शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याने पाहिले व महत्वाचे कार्य केले म्हणजे हिंदू समाजाची उदासीनता दूर केली. हिंदूंना स्वतःच्या राज्य स्थापनेसाठी कार्यप्रवण केले. त्याचप्रमाणे समाजातील प्रतिष्ठित मंडळी पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे एकमेकांशी सतत भांडत होते. जातीभेद, पंथभेद यांनी समाज ग्रासून गेलेला होता. या सर्वांचे एकीकरण करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. अशा प्रकारे मराठा राज्याचं स्वरूप आपण समजून घेतले. धन्यवाद.